आणि स्पॉन्सर, या तीन गोष्टी तुम्ही केल्या तर 300 PV करणं कसं सोपं आहे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. आता आपल्याला पहिलं म्हणजे काय करायचं, प्रीपेड कस्टमर. प्रीपेड कस्टमर्स का बनवायचा बरं तुम्ही मला सांगा बरं. काय होतं माहिती का, तुम्ही एखाद्या घरी गेला सांगायला आला मोदीकरचं प्रोफाईल ह्यात पॅशिव इन्कम आहे, जसं आता या दुसऱ्याने एवढं रामायण सांगितलं त्याच्यावर ह्यामुळे तुम्ही काही कधी जातोय माझ्यापासून. त्यांना फक्त आपल्या प्रोडक्टच्या त्याच्या प्रॉब्लेमला सोल्युशन कसं मिळणार आहे, आधी घरात प्रोडक्ट जाऊन द्या. बरं तुम्ही 10 लोकांना समजा प्रीपेड कस्टमर बनवलं, भविष्यात त्यांना ऍडवायझर बनायचे, बनवू शकतात ना ते. 10तला एखादा व्यक्ती ड्रीमर आहे, त्याला वाटलं मला एक्स्ट्रा पार्ट टाइम उत्पन्न ह्यातून कमवायचंय, त्याने केवायसी केली, तो प्रीपेड कस्टमरचा ऍडवायझर बनू शकतो ना. पण सुरुवातीलाच तुम्ही नाही सांगू नका, त्याच्या डोक्यात ते बसत नाही. बरोबर. मग आता यादव सरांनी काय सांगितलं, जर 300 PVचं कल्चर बिल्ड करायचं. 300 PV म्हणजे कसं करायचं, बरोबर. आता हे 300 PV करण्यासाठी तुमच्या हातात 3 ऑप्शन आहेत. किती ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन काय आहे, CLPUs. पहिल्यांदा 100% आपण ह्या प्रोडक्टचा वापर करायचा. आधी केलं मग सांगितलं, जो युजर नाही बनता व सेलर नाही बनता. जसं सरांनी स्वतः प्रोडक्ट वापरलं, सर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला ना प्रोडक्टचा, शेख सरांनी स्वतः वापरलं, मग आधी केलं मग सांगितलं. स्वतः प्रोडक्ट वापरलं तर आपण इतरांना सांगू शकतो. पहिल्यांदा घरचं किराणा दुकान बदला आणि यादव सरांनी जे युजर फायदे सांगितले 100ची वस्तू 50ला कशी मिळते ते घ्या, आरोग्य चांगलं राहील. म्हणजे CLPUs. मग यात तुम्ही लॉयल्टी तुम्हाला करायचीच आहे स्वतःची, तुम्हाला फ्री प्रोडक्ट मिळणार, सगळं मिळणार. दुसरं आहे शेअर. शेअर ह्याला आपण रिटेलिंग म्हणू, थोडक्यात काय म्हणू, रिटेल कस्टमर. हे कस्टमर जॉईनिंग नाही, तुमचे शेजारी तुमचे रिलेटिव्ह की त्यांना नोनी ज्यूस हवंय, त्यांना डिटॉक्स हवंय, कॅल्शियम हवंय, बरोबर ना, 500 रुपयाचे प्रोडक्ट, हा त्यांना जॉईनिंग व्हायचंच नाहीये. रिटेल कस्टमर. मग हा रिटेल कस्टमर जो प्रोडक्ट खरेदी करल तो बिझनेस व्हॅल्यू कोणाच्या नाव पडणार आहे. मला सांगा सर, तुम्ही CLPUs मध्ये 100 PVची ऑर्डर केली, किती PVची केली, 100. आणि रिटेलिंग मधून महिन्यात समजा 50-100 PVची ऑर्डर केली असं पकडा. हे दोन्ही बिझनेस कोणाच्या नाव पडणार आहे, तुमच्याच नाव पडणार आहे ना. आणि तिसरी गोष्ट, जे प्रीपेड कस्टमर आहेत. प्रीपेड कस्टमर म्हणजे काय, आता तुम्ही असे प्रीपेड कस्टमर बनवले, ते 4 लोकांना तुम्ही प्रीपेड कस्टमर बनवले पकडा, बरोबर ना. हे 1 2 3 4 ह्या व्यक्तीनं 50 PV बिझनेस केला, ह्यानं 50 PV केला, ह्यानं 30 PV केला, ह्यानं 20 PV केला, एक्झाम्पल. तर ह्या लोकांना फक्त 3 फायदे मिळणार आहेत. कुठले फायदे मिळणार आहेत, लॉयल्टी, डिस्काउंट, फ्री प्रोडक्ट. त्यांना कमिशन मिळणार का, नाही. हा बिझनेस व्हॉल्यूम सुद्धा ह्या व्यक्तीला काउंट होतो जो त्याचा स्पॉन्सर आहे त्याला. समजा इथं बालाजी सर तुम्ही आहात आणि तुम्ही ह्या महिन्यात 4 लोकांना प्रीपेड कस्टमर बनवलं आणि ह्यातल्या 2 व्यक्तींना 50-50 PVची ऑर्डर टाकली आणि दोघांनी एकाने 30ची टाकली, एकाने 20 PVची टाकली. ह्या चौघांचा बिझनेस किती झाला मला सांगा, 100 आणि 150. हा 150 बिझनेस सीधा तुम्हाला काउंट होणार सर, तुमच्या पर्सनल मध्ये काउंट होणार, लक्षात आलं. आणि 150 PVचं कमिशन बी कोणाला मिळणार, सीधा तुम्हाला मिळणार. किती चांगले. हे झालं 150 PV प्रीपेड कस्टमरच्या माध्यमातून आलेला बिझनेस, बरोबर आहे. इथं आपण 150 PV पकडू, बरोबर आहे, 150 PV. आणि स्वतः तुम्ही किती केला, 100 PV, म्हणजे तुमच्या लॉयल्टीसाठी त्यासाठी. आणि हा जे रिटेलिंग केलं तुम्ही ते 100 PV, टोटल 350 PV झाले ना सर ऑर्डर. म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय, 300 PVचं जे कल्चर आहे, जे काही स्वतः आपल्याला 300 PV करायच्यात का, तुम्हाला कंपनीने 3 ऑप्शन दिल्यात ना. 3 ऑप्शन आहेत ना. CLPUचं बी ऑप्शन आहे, तुम्ही स्वतःचं बिलिंग तर करणारच आहे, काय रिटेलिंग करणार ते बी तुम्ही स्वतःच नाव बिल मारणार आहे. मग असे रिटेलिंगचे तुमचे 10 तरी कस्टमर पाहिजेत. किती कस्टमर पाहिजेत, 10 कस्टमर तुमच्या असणं गरजेचं आहे. आता फक्त 2च मिनिटं तुमच्या वेळ घेतो यादव सर, कारण एवढं महत्वाचं मला सांगायचं होतं काही गोष्टीवर का. मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. असे 300 PV कशा करायचे पर्यंत लक्षात आलं तुमच्या. 300 PV ला 1,500 म्हणजे तुम्ही एकट्याने केले तर. पण तुम्ही जर 4 लोक खाली तयार केले, असंच काम करणार, डुप्लिकेशन केले, किती लोक तयार केले, फक्त 4 लोक तयार केले, क्वालिटीवर काम केलं, त्यांना 1,500 कमवून दिलं, तर तुम्हाला जर म्हटलं तर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. किती मिळणार आहे, 6,000. पण 4 लोकांना तुम्ही तसं ट्रेन करा, प्रॉपर ट्रेनिंग द्या. दुसरं जर तुम्ही 16 लोक तयार केले करणारे, डुप्लिकेशन केलं, तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत मोदी केअर मध्ये. किती मिळणार आहे, 15,000. आणि जर तुम्ही 64 लोक तयार केले, किती लोक, 4 लेग मध्ये 64, म्हणजे एका लेग मध्ये किती झाले, 16 लोक, तर तुम्ही 1 लाख प्लस इन्कम येणार आहे. किती सोपं आहे हो 1 लाख कमवणं. 1 क्विंटलचं पोतं एकट्याला उचलायचं आहे का, आज प्रत्येकाला पार्ट टाइम इन्कमची गरज आहे का, नाही गरज आहे. मग तुम्ही 1 ते 300 PV करताय, 300 PV मुळे सर इन्कम किती होतोय तो पण सांगा. 300 PV चा इन्कम, त्याचा तुम्ही होम शॉपिंगच बिझनेस स्टार्ट केला समजा, होम शॉपिंग, तर सरासरी तुम्हाला जर तुम्ही होम शॉपिंग बिझनेस स्टार्ट केला तर 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला इन्कम होतो या. कारण जर बघा
होम शॉप सगळ्यात गरजेचं बास्केट आहे. आपण मोबाईल घेतो 30-40 हजाराचा, विदाउट प्रोडक्ट आपण बिझनेस बिल्ड करणार का? समजा तुम्ही 300 PV म्हणजे खरेदी किती रुपयाची आपण पकडू सर? 15,000ची. हा? 15,000 तुम्ही जर खरेदी केली, तुम्हाला वस्तू मिळणार आहे 20,000च्या. किती हजाराची वस्तू मिळणार आहे? 20. कारण ही MRP टीपीचा डिस्काउंट झाला, जवळ 25% तुम्हाला डिस्काउंट मिळतोय, बरोबर ना? म्हणजे 10,000 2,500, 15,000 तुम्ही कॅल्क्युलेशन करा, बरोबर ना? तर जवळ 5,000 रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळेल, बरोबर? 15,000 पाठीमागे तुम्हाला 2,000चे फ्री प्रोडक्ट मिळतील कमीत कमी, कारण 15% 40% फ्री प्रोडक्टची ऑफर आहे. मी 2,000च म्हटलं. जर ह्याचं तुम्ही प्रॉपर स्ट्रक्चर लावलं, 4 लोक टाकून त्यांच्या नाव 50-50 PVचं जर ते बिलिंग केलं तुम्ही, होतं तेवढ्यात, तर ते तुम्हाला 1,500 रुपये येतील. लॉयल्टीज तुमचा पहिला महिना क्वालिफाय झाला, लॉयल्टीचा अवरेज तुमचं 1,000 रुपये पकडा. तर हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 5 2 7 1 8 1 9 9,500च्या आसपास तुमचं हे इन्कम होईल सगळा. 9,000 तर कुठंच गेलं नाही हे प्रॉफिट काढलं तर. मग असा कुठं बिझनेस आहे मला सांगा ना, होम शॉपनं बिझनेस स्टार्ट करायचा? हॅलो, काय अडचण आहे आपल्याला? फक्त आपण काय करतो, आपण डिसिजन घेत नाही, निर्णय घेत नाही, बघू करू आणि ऍक्शन ते करा. मनी मेकर, कृतीशिवाय फळ नाहीये. ऍक्शन घ्या आणि एवढंच करा की 300 PV कशा करायच्या. जर स्वतः 300 PV तुम्ही केल्या तर 1,500 कमवणार आहे. 4 लोकांना जर 300 PV करणारे तयार केले, 6,000 रुपये कमवणार आहे. 16 लोक ज्यावेळेस तुमच्या टीम मध्ये तयार होतील असं कल्चर बिल्ड करणार आहे, तर 15,000 मिळतील. आणि जर ज्या दिवशी तुम्ही 300 PV करणारे 64 लोक तयार करताना 1 लाख प्लस तुमचा चेक येईल. ओके ना? तर आपण अशा रेग्युलर मिटिंग घेत जाऊ या ठिकाणी. आता वेळ बी झाला, हा वेळ तर झालाय. थँक्यू, तुम्ही सर्वजण आलात, मिटिंग ऐकून घेतली. ह्या वर्षी मोदीकरचे 450 प्लस प्रोडक्ट येतात.